जमशेदपूर नावाच्या गावात मिनी आणि तिच्या मित्रमैत्रिणी एकत्र राहत असत। मिनी अतिशय समजूतदार आणि हुशार होती। मिनीच्या गावातला सरपंच किशोर अतिशय घमेंडखोर आणि लालची होता। तो गावकऱ्यांना अतिशय वाईट वागणूक देत असे। मिनी आणि इतर गावकरी त्याच्या अशा वागण्याने त्रस्त होते। एके दिवशी मिनी आणि तिचे मित्रमैत्रिणी एकत्र गप्पा मारत होते, तेव्हा गावातलाच एक मुलगा जयेश तिथे येतो आणि मिनी जवळ येऊन म्हणतो, मिनी, आपल्या गावाला आपली खूप गरज आहे। का असं का म्हणतोस जयेश? आपल्या गावात बंधारा फुटल्यामुळे पूर आला आहे। गावातली सगळी घरं बुडून गेली आहेत। गावकरी खूप वाईट अवस्थेत आहेत। अरे बापरे, ही तर खूपच मोठी समस्या आहे। आपल्या गावातल्या लोकांना आपली गरज आहे। जयेशचं बोलणं ऐकून मिनी आणि तिचे मित्र गावाच्या दिशेने जायला निघतात। मिनी आणि तिचे मित्र राहुल आणि जया जेव्हा गावात पोहोचतात तेव्हा पाहतात की सगळे गावकरी जोर जोरात आक्रोश करत असतात आणि संपूर्ण गाव पुराच्या पाण्याने वेढलेलं आहे। सगळी घरं कोसळलेली असतात। हे सगळं बघून मिनी खूप उदास होते आणि एका कोपऱ्यात जाऊन बसते। राहुल आणि जया मिनीच्या जवळ जातात आणि म्हणतात, काय झालं मिनी? मला तर काहीच समजत नाहीये राहुल। मी आपल्या गावकऱ्यांना होत असलेला त्रास सहन करू शकत नाही। आपण काहीतरी करायला हवं, पण आपण करू तरी काय शकतो मिनी? हो मिनी, त्याचं म्हणणं बरोबर आहे। आपण करू तरी काय शकतो? आपण जाऊन गावाच्या सरपंचांशी बोलूया आणि त्यांच्याकडे मदत मागूया। त्याचा काही उपयोग होणार नाही। तो अतिशय घमंडखोर आणि लालची माणूस आहे। तो आपली कोणतीही मदत करणार नाही। हो मिनी, त्याच्याकडे मदत मागून काही उपयोग होईल असं मला वाटत नाही। तरीही एक प्रयत्न करायला काय हरकत आहे? मिनीचं बोलणं ऐकून जयेश सुद्धा तिथे येतो आणि म्हणतो, मिनी, मी सुद्धा तुझ्या सोबत येतो। मिनी, राहुल, जयेश आणि जया चौघेही किशोरच्या घराच्या दिशेने जाऊ लागतात। किशोर आपल्या घरात बसून चहा पीत असतो। मिनी आणि तिच्या मित्रांना बघून किशोर म्हणतो, तुम्ही इथे काय करत आहे? गावकऱ्यांना तुमच्या मदतीची गरज आहे। मग काय मी सगळ्या गावाचा ठेका घेतलाय का? पण तुम्ही गावाचे सरपंच आहात। गावकऱ्यांची मदत करणे ही तुमची जबाबदारी आहे। गावातल्या लोकांच्या समस्या दूर करणे हे तुमचं कर्तव्य आहे। तुम्ही तुमचं भाषण बंद करा आणि निघून जा इथून। चाल तेव्हा। किशोर सिंगची मुलगी रिचा मागे उभी राहून सगळं त्याचं बोलणं ऐकत होती। रिचा मिनी आणि तिच्या मित्रांच्या मागून जाते आणि त्यांना म्हणते, मिनी, माझं नाव रिचा, सरपंच किशोर सिंगची मुलगी। बोल रिचा। माझ्या वडिलांच्या बोलण्याची मला खूप लाज वाटते आहे। मी त्यांच्या वतीने तुम्हा सगळ्यांची माफी मागते। नाही, तुला माफी मागायची गरज नाही। यात तुझी काही चूक नाहीये। मला सुद्धा गावकऱ्यांची मदत करायची आहे तुझ्यासोबत। असं ती तर खूप चांगली गोष्ट आहे। पण आपण करायचं काय? हो, मी पण तेच म्हणते। आपल्याकडे एखादी जागा सुद्धा नाहीये आणि सामुग्रीही। आपण मदत कशी करायची? तेवढ्यात मिनीचं लक्ष समोर असलेल्या लाकडाच्या ढिगाकडे जातं आणि ती लाकडं पाहून हसून म्हणते, शेवटी झाडच आपल्याला नेहमी उपयोगी पडतात। काय? मी नाही समजले। हो, मी सुद्धा। काय ते स्पष्टपणे सांग मिनी। आपण गावकऱ्यांना राहण्याकरता लाकडाची घरं बनवूया। पण लाकडाची घरं बनवणार कोण? मी बनवीन। मला सुतारकाम व्यवस्थित येतं। असं? पण घर बनवण्याकरता इतकी लाकडं पुरेशी आहेत का? अगं मिनी, इतक्या लाकडामधून त्या गावकऱ्यांसाठी 2 मजली घर बनू शकेल। ठीक आहे, तर मग सुरू करूया काम। मी तुझी मदत करतो। सगळे जण आपापल्या कामाला लागतात। कोणी लाकडं घेऊन येतो तर कोणी ती रचण्यात मग्न होतो। सगळे जण अतिशय मेहनत घेऊन काम करत असतात। आता लवकरच गावकऱ्यांकडे स्वतःचं 2 मजली घर असेल, त्यामुळे त्यांची पुरातून सुटका होईल। हो मिनी, चला पटापट काम करूया। मिनी, जयेश, राहुल, जया आणि रिचा मिळून लाकडाची घरं बनवतात आणि गावकऱ्यांच्या राहण्याची सोय करतात। गावकरी ती 2 मजली लाकडाची घरं पाहून अतिशय खुश होतात आणि म्हणतात, अरे वा, ही लाकडाची 2 मजली घरं कोणी बांधली? नक्कीच आपल्या सरपंच साहेबांनी बनवली असणार। सरपंच किशोर सिंग सुद्धा तिथे उभा होता, परंतु घर बांधण्याचे श्रेय घेण्यासाठी तो काहीच बोलला नाही। नुसता गालात हसत उभा राहिला। त्याच वेळी गावकऱ्यांचं बोलणं ऐकून रिचा आणि जयेश म्हणतात, ही घरं माझ्या वडिलांनी नाही, मिनीने बांधून घेतली आहेत।
मिनीला सगळ्या गावाची मदत करायची होती. खरं तर माझे वडील सरपंच होण्याच्या लायकीचे नाहीयेत. खरं म्हणजे या पदावर त्या व्यक्तीने बसायला हवं जी गाव आणि गावकऱ्यांच्या समस्यांमध्ये त्यांची साथ देईल. हो, अगदी बरोबर. या गावाची सरपंच बनण्याचा अधिकार फक्त मिनीलाच आहे. हो, फक्त मिनीच या पदावर बसण्यास लायक आहे. रिचा आणि जयेशचे बोलणे ऐकून मिनी म्हणते, रिचा, या पदावर खरा अधिकार तुझा आहे. गावकऱ्यांचा आणि गावाचं भलं व्हावं म्हणून तू तुझ्या वडिलांच्या विरोधात जाऊन ज्या प्रकारे आम्हाला सामील झालीस ते खरोखर कौतुकास्पद आहे. तूच या पदावर बसण्यास योग्य व्यक्ती आहेस. त्याच वेळी सर्व गावकरी म्हणू लागतात, बाई, आजपासून आपल्या गावाला 2 सरपंच, एक मिनी आणि दुसरी रिचा. कारण दोघींनीही निस्वार्थपणे गावकऱ्यांची मदत केली आहे आणि दोघे या पदावर बसण्यास योग्य आहेत. आम्ही मिनी आणि रिचाला गावाचे नवीन सरपंच म्हणून घोषित करत आहोत. जमशेदपूर नावाच्या गावात मिनी आणि तिच्या मित्रमैत्रिणी एकत्र राहत असत. मिनी अतिशय समजूतदार आणि हुशार होती. मिनीच्या गावातला सरपंच किशोर अतिशय घमेंडखोर आणि लालची होता. तो गावकऱ्यांना अतिशय वाईट वागणूक देत असे. मिनी आणि इतर गावकरी त्याच्या अशा वागण्याने त्रस्त होते. एके दिवशी मिनी आणि तिचे मित्रमैत्रिणी एकत्र गप्पा मारत होते. तेव्हा गावातलाच एक मुलगा जयेश तिथे येतो आणि मिनी जवळ येऊन म्हणतो, मिनी, आपल्या गावाला आपली खूप गरज आहे. का, असं का म्हणतोस जयेश? आपल्या गावात बंधारा फुटल्यामुळे पूर आला आहे. गावातली सगळी घरं बुडून गेली आहेत. गावकरी खूप वाईट अवस्थेत आहेत. अरे बापरे, ही तर खूपच मोठी समस्या आहे. आपल्या गावातल्या लोकांना आपली गरज आहे. जयेशचं बोलणं ऐकून मिनी आणि तिचे मित्र गावाच्या दिशेने जायला निघतात. मिनी आणि तिचे मित्र राहुल आणि जया जेव्हा गावात पोहोचतात तेव्हा पाहतात की सगळे गावकरी जोरजोरात आक्रोश करत असतात आणि संपूर्ण गाव पुराच्या पाण्याने वेढलेलं आहे. सगळी घरं कोसळलेली असतात. हे सगळं बघून मिनी खूप उदास होते आणि एका कोपऱ्यात जाऊन बसते. राहुल आणि जया मिनीच्या जवळ जातात आणि म्हणतात, काय झालं मिनी? मला तर काहीच समजत नाहीये राहुल. मी आपल्या गावकऱ्यांना होत असलेला त्रास सहन करू शकत नाही. आपण काहीतरी करायला हवं, पण आपण करू तरी काय शकतो मिनी? हो मिनी, त्याचं म्हणणं बरोबर आहे. आपण करू तरी काय शकतो? आपण जाऊन गावाच्या सरपंचांशी बोलूया आणि त्यांच्याकडे मदत मागूया. त्याचा काही उपयोग होणार नाही. तो अतिशय घमंडखोर आणि लालची माणूस आहे. तो आपली कोणतीही मदत करणार नाही. हो मिनी, त्याच्याकडे मदत मागून काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. तरीही एक प्रयत्न करायला काय हरकत आहे? मिनीचं बोलणं ऐकून जयेश सुद्धा तिथे येतो आणि म्हणतो, मिनी, मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. मिनी, राहुल, जयेश आणि जया चौघेही किशोरच्या घराच्या दिशेने जाऊ लागतात. किशोर आपल्या घरात बसून चहा पित असतो. मिनी आणि तिच्या मित्रांना बघून किशोर म्हणतो, तुम्ही इथे काय करत आहे? गावकऱ्यांना तुमच्या मदतीची गरज आहे. मग काय मी सगळ्या गावाचा ठेका घेतलाय का? पण तुम्ही गावाचे सरपंच आहात. गावकऱ्यांची मदत करणे ही तुमची जबाबदारी आहे. गावातल्या लोकांच्या समस्या दूर करणे हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही तुमचं भाषण बंद करा आणि निघून जा इथून. चाल तेव्हा. किशोर सिंगची मुलगी रिचा मागे उभी राहून सगळं त्याचं बोलणं ऐकत होती. रिचा मिनी आणि तिच्या मित्रांच्या मागून जाते आणि त्यांना म्हणते, मिनी, माझं नाव रिचा, सरपंच किशोर सिंगची मुलगी. बोल रिचा. माझ्या वडिलांच्या बोलण्याची मला खूप लाज वाटते आहे. मी त्यांच्या वतीने तुम्हा सगळ्यांची माफी मागते. नाही, तुला माफी मागायची गरज नाही. यात तुझी काही चूक नाहीये. मला सुद्धा गावकऱ्यांची मदत करायची आहे तुझ्यासोबत. असं, ती तर खूप चांगली गोष्ट आहे. पण आपण करायचं काय? हो, मी पण तेच म्हणते. आपल्याकडे एखादी जागा सुद्धा नाहीये आणि सामुग्रीही. आपण मदत कशी करायची? तेवढ्यात मिनीचं लक्ष समोर असलेल्या लाकडाच्या ढिगाकडे जातं आणि ती लाकडं पाहून हसून म्हणते, शेवटी झाडच आपल्याला नेहमी उपयोगी पडतात. काय? मी नाही समजले. हो, मी सुद्धा. काय ते स्पष्टपणे सांग मिनी. आपण गावकऱ्यांना राहण्याकरता लाकडाची घरं बनवूया. पण लाकडाची घरं बनवणार कोण? मी बनवीन. मला सुतारकाम व्यवस्थित येतं. असं? पण घर बनवण्याकरता इतकी लाकडं पुरेशी आहेत का? अगं मिनी, इतक्या लाकडामधून त्या गावकऱ्यांसाठी 2 मजली घर बनू शकेल. ठीक आहे, तर मग सुरू करूया काम. मी तुझी मदत करतो. सगळे जण आपापल्या कामाला लागतात. कोणी लाकडं घेऊन येतो,
तर कोणी ती रचण्यात मग्न होतो. सगळेजण अतिशय मेहनत घेऊन काम करत असतात. आता लवकरच गावकऱ्यांकडे स्वतःचं 2 मजली घर असेल, त्यामुळे त्यांची पुरातून सुटका होईल. हो मिनी, चला पटापट काम करूया. मिनी, जयेश, राहुल, जया आणि रिचा मिळून लाकडाची घरं बनवतात आणि गावकऱ्यांच्या राहण्याची सोय करतात. गावकरी ती 2 मजली लाकडाची घरं पाहून अतिशय खुश होतात आणि म्हणतात, अरे वा, ही लाकडाची 2 मजली घरं कोणी बांधली? नक्कीच आपल्या सरपंच साहेबांनी बनवली असणार. सरपंच किशोर सिंग सुद्धा तिथे उभा होता, परंतु घर बांधण्याचे श्रेय घेण्यासाठी तो काहीच बोलला नाही. नुसता गालात हसत उभा राहिला. त्याच वेळी गावकऱ्यांचं बोलणं ऐकून रिचा आणि जयेश म्हणतात, ही घरं माझ्या वडिलांनी नाही, मिनीने बांधून घेतली आहेत. मिनीला सगळ्या गावाची मदत करायची होती. खरं तर माझे वडील सरपंच होण्याच्या लायकीचे नाहीयेत. खरं म्हणजे या पदावर त्या व्यक्तीने बसायला हवं जी गाव आणि गावकऱ्यांच्या समस्यांमध्ये त्यांची साथ देईल. हो, अगदी बरोबर. या गावाची सरपंच बनण्याचा अधिकार फक्त मिनीलाच आहे. हो, फक्त मिनीच या पदावर बसण्यास लायक आहे. रिचा आणि जयेशचे बोलणे ऐकून मिनी म्हणते, रिचा, या पदावर खरा अधिकार तुझा आहे. गावकऱ्यांचा आणि गावाचं भलं व्हावं म्हणून तू तुझ्या वडिलांच्या विरोधात जाऊन ज्या प्रकारे आम्हाला सामील झालीस ते खरोखर कौतुकास्पद आहे. तूच या पदावर बसण्यास योग्य व्यक्ती आहेस. त्याच वेळी सर्व गावकरी म्हणू लागतात, बाई, आजपासून आपल्या गावाला 2 सरपंच, एक मिनी आणि दुसरी रिचा. कारण दोघींनीही निस्वार्थपणे गावकऱ्यांची मदत केली आहे आणि दोघे या पदावर बसण्यास योग्य आहेत. आम्ही मिनी आणि रिचाला गावाचे नवीन सरपंच म्हणून घोषित करत आहोत.